बालदोस्तांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत एका लांडग्याला। गोष्टीचे नाव आहे लांडग्याची फजिती। मराठी बोधकथा, गोष्ट छोटी अर्थ मोठा। ही कथा लहानांनाही आणि मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे। सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लांडग्याची फजिती। एक लांडगा शिकारीच्या दृष्टीने ग्रामीण भागात इथे तिथे फिरत होता। लांडग्याला फिरता फिरता जमिनीवर मेंढीचे कातडे पडलेले दिसले आणि तो त्या दिशेने चालत गेला। त्याने विचार केला आणि तो स्वतःलाच म्हणाला, मी काय करतो, ही कातडे घालतो आणि कळपात मिसळतो। मेंढपाळ माझ्यावर संशय घेणार नाही आणि रात्री मी एका भक्कम मेंढीला मारून टाकेन आणि मग त्या मेंढीला माझ्या सोबत घेऊन जाईन। असा विचार करत तो स्वतःशीच हसू लागला। लांडग्याने स्वतःला मेंढीच्या कातड्याने झाकले आणि तो स्वतः मेंढ्यांच्या कळपात मिसळून गेला। लांडग्याच्या अपेक्षेप्रमाणेच मेंढपाळ आला, त्याला इतर मेंढ्यांसोबत घेऊन गेला आणि त्यालाही मेंढवाड्यामध्ये बंद केले। लांडग्याच्या युक्तीप्रमाणे लांडगा रात्रीची वाट पाहत होता आणि तो आपण कोणती मेंढी खावी या दृष्टीनेही बघत होता। मेंढपाळाकडे मेजवानी होती। त्याने एका नोकराला सांगितले की जा एक धष्टपुष्ट मेंढी घेऊन ये। मग नोकर तिथे गेला आणि योगायोगाने काय झाले, नोकराने मेंढीचे कातडे झाकलेला लांडगा पाहिला। नोकराला लगेच अंदाज आला की हा लांडगाच आहे। त्या रात्री पाहुण्यांना रात्रीच्या जेवणासाठी त्याच लांडग्याची मेजवानी होती। बघा हा मुलांनो, लांडग्याची कशी फजिती झाली। शिकार मिळवण्याऐवजी तो स्वतःच त्यांची शिकार बनला। तात्पर्य म्हणजेच आपण ह्या गोष्टीतून शिकलो की वाईट विचारांचा अंत म्हणजे शेवट हा नेहमी वाईटच असतो। म्हणूनच नेहमी चांगला विचार करावा। लबाडीने कुणाची फसवणूकही करू नये, कारण त्यात आपलेच नुकसान होते। थँक्स फॉर वॉचिंग हा व्हिडिओ। ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।